हॅलो ऑल, वेलकम टू एज्युडेक. सो आपण आजपासून एक नवीन प्लेलिस्ट स्टार्ट करतोय आणि ही प्लेलिस्ट असणार आहे क्लास आणि ऑब्जेक्टवरती. ठीक आहे. सो आता क्लास आणि ऑब्जेक्ट काय असतात, ते कसे वर्क करतात, त्याचबरोबर उप्स कन्सेप्ट आपण पूर्ण क्लिअर करणार आहोत. इनकॅप्सुलेशन, पॉलिमॉर्फिझम, मेथड ओव्हररायडिंग, मेथड ओव्हरलोडिंग, कन्स्ट्रक्टर काय असतो, सेल्फ कीवर्ड काय आहे, डेटा मॅंगलिंग काय असतं. ठीक आहे. सो आता ही जी प्लेलिस्ट आहे त्याचा मेन फोकस असणार आहे की तुम्हाला प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन समजायला हवं, त्याचबरोबर तुम्ही इंटरव्ह्यूसाठी प्रिपेअर व्हायला हवं. डन. आता हा वाला पार्ट किंवा ही प्लेलिस्ट स्टार्ट करायच्या अगोदर तुम्हाला कोणतं पहिलं नॉलेज असणं गरजेचं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल पायथनचा जो बेसिक सिंटेक्स आहे तो तुम्हाला कव्हर करायचा आहे. देन पायथनचे डेटा टाईप्स आहेत, ते डेटा टाईप्सला कव्हर करायचं आहे. त्याचबरोबर पायथनमधले लूप्स, इफ एल्स स्टेटमेंट, देन फंक्शन्स आहेत. फंक्शन्स इम्पॉर्टंट आहेत, तो पार्ट तुम्हाला माहीत असायला हवा. त्याचबरोबर रिकर्सिव्ह फंक्शन्स, लॅमडा फंक्शन्स आणि एच एफ हायर ऑर्डर फंक्शन्स कसे वर्क करतात. ठीक आहे. जर तो पार्ट नसेल क्लिअर तर त्याची जी लिंक आहे ती लिंक मी तुम्हाला ग्रुपमध्ये इथे खाली टाकून देईल. कमेंट सेक्शन्समध्ये त्याला गो थ्रू करचाल अँड देन या प्लेलिस्टला स्टार्ट करा. ठीक आहे. आता हा व्हिडिओ स्टार्ट करायच्या अगोदर आज आपण काय काय पाहणार आहोत, तर क्लास आणि ऑब्जेक्ट नक्की काय असतं, कसं वर्क करतं, ते आज आपल्याला बघायचं आहे आणि आज आपण थिअरॉटिकली समजून घेणार आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की याला प्रॅक्टिकली कोडिंगमध्ये कसं इम्प्लिमेंट केलं जाऊ शकतो. डन. आता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि फॉलो करा एज्युडेकला. चलो. So, good morning, all. Now, today we are going to start with the new topic, which is class and object in Python. Okay. Now, before starting this lecture, पहिले रिवाइज करूयात आपण की आत्तापर्यंत आपण काय काय केलेलं आहे अँड देन आपण क्लास अँड ऑब्जेक्ट्स कडे जाणार आहोत. ठीक आहे. सो आपण जेव्हा प्रोग्रामिंग शिकायला स्टार्ट केलं होतं तर सगळ्यात पहिले आपण बघितलं होतं पायथन मध्ये की व्हेरिएबल्स काय असतात. ठीक आहे. तर व्हेरिएबल बेसिकली हा एक असा टॉपिक आहे ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचा डेटा कुठे स्टोअर करताय, कसा स्टोअर करताय, त्या पर्टिक्युलर लोकेशनला आपण बोलतोय व्हेरिएबल. आता एकदा व्हेरिएबल्स कम्प्लीट झाले की त्याच्यानंतर आपण बघितलं होतं पायथन मध्ये कमेंट काय असते आणि कमेंट बरोबरच आपण बघितलं होतं कीवर्ड्स काय असतात. डन. सो हे बेसिक पार्ट आहे. जेव्हा पण तुम्ही कोणतीही प्रोग्रामिंग लँग्वेज स्टार्ट करता, मग ती पायथन असू द्या, सी असेल, जावा असेल, त्यामध्ये आपण स्टार्टिंगला पहिले बघतो व्हेरिएबल. तर व्हॅलिड व्हेरिएबल कसा डिक्लेअर करायचा. देन आपण बघतो की कमेंट्स काय असतात, कमेंट्स कसे डिक्लेअर करायचे. अँड लास्ट थिंग इज अ कीवर्ड. बेसिकली हे असे वर्ड्स असतात ज्याचं मिनिंग तुमच्या कंपायलरला किंवा इंटरप्रिटरला ऑलरेडी माहित असतं. ठीक आहे. आता एकदा हे टॉपिक कम्प्लीट झाले की त्याच्यानंतर आय गेस आपण स्टार्ट केलं होतं विथ द डेटा टाईप. राईट. सो इन डेटा टाइप्स आपण बघितलं होते आपल्याकडे पायथन मध्ये सगळ्यात पहिले आहे इंटिजर जो होल डेटा स्टोअर करतो. त्यानंतर आपल्याकडे आहे फ्लोट जो तुमचा डेसिमल मध्ये डेटा स्टोअर करतो. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं स्ट्रिंग. आता हे जे तीन डेटा टाइप्स आहेत हे अगेन सर्व प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये तुम्हाला बघायला भेटतात, सी, जावा, पायथन. डन. आणि जे आपण युनिक बघितले होते त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले होतं तुमच्याकडे लिस्ट, ऑर्डर कलेक्शन. देन आपण बघितलं होतं टफल, अगेन ऑर्डर कलेक्शन वर नॉट म्युटेबल. आणि लिस्ट टफल नंतर आपण बघितलं होतं सेट, देन डिक्शनरी आणि अजून एक आहे विच इज कॉम्प्लेक्स. ठीक आहे. तर पायथन मध्ये आपल्याकडे एवढे डेटा टाईप आहेत ज्याच्यामध्ये आपण काम करू शकतो. एकदा आपलं डेटा टाईप कम्प्लीट झालं की त्यानंतर आपण स्टार्ट केलं होतं विथ द कंट्रोल फ्लो स्टेटमेंट आणि त्यामध्ये आपण पहिले बघितले होते इफ एल्स स्टेटमेंट. डन. आता इफ एल्स कम्प्लीट झाल्यानंतर आपण त्याचा एक्सटेंडेड पार्ट बघितला होता विच इज नेस्टेड इफ एल्स. तर इफ एल्स स्टेटमेंट और नेस्टेड इफ एल्स हे दोघांचं काम काय, जर माझ्या एका प्रोग्राम मध्ये मल्टिपल कंडिशन्स असतील तर युझिंग दिस पर्टिक्युलर पार्ट मी त्यांना रन करू शकतो और आय कॅन हॅव मल्टिपल आन्सर्स फॉर अ सिंगल कोड. That was the goal of your if else and nested if else. Now, after completing
if else and nested if else. Next we started with the लूप्स. ठीक आहे. सो लूप्स मध्ये आपण बघितले होते दोन लूप. एक आपण बघितलं होतं वाईल लूप. हा आपण तेव्हा बघतो जेव्हा नंबर ऑफ इटरेशन्स जे आहेत ते फिक्स्ड नाहीयेत, नॉट फिक्स्ड. सो इन दॅट केस वी गो फॉर दिस पर्टिक्युलर लूप. बट लेट्स से माझ्याकडे नंबर ऑफ इटरेशन फिक्स्ड आहे, तर आपण जातो फॉर लूप कडे. सो नंबर ऑफ इटरेशन्स आर फिक्स्ड. डन. अँड देन फॉर लूप मध्ये आपण त्याचा एक एक्सटेंडेड पार्ट बघितला होता विच इज नेस्टेड फॉर लूप. डन. सो टिल द पायथन कोड और वी कॅन से पायथन बेसिक आपण जेवढी काही कोडिंग केलेली आहे, सो जे काही आपण आतापर्यंत शिकलेलो आहोत हा वाला पार्ट, हा तुमचा जो काय कोड आहे तो एका सिंगल सेल मध्ये व्यवस्थित रन करतो. बट प्रॉब्लेम असा आहे की त्या कोडला आपण रियूज करू शकत नाही, पुन्हा पुन्हा आपण त्यांना यूज करू शकत नाही. ठीक आहे. सो त्यासाठी आपण नेक्स्ट टॉपिक जो आता रिसेंटली कंप्लीट केला होता विच इज युअर 7th वन, फंक्शन्स. आता फंक्शन्स मध्ये आपण स्टार्ट केलं होतं विथ द टाइप्स ऑफ फंक्शन्स, राईट. देन टाइप्स ऑफ फंक्शन्स नंतर आपण बघितलं होतं की फंक्शन्सला कसं क्रिएट करू शकतो. ठीक आहे. सो फंक्शन्स क्रिएट करण्यासाठी जे सिंटेक्स आहे ते सिंटेक्स आपण बघितलं होतं. देन फंक्शन्स मध्ये आपण बघितलं होतं व्हेरिएबल्स ऑल्सो. तर कोणत्या कोणत्या टाइप्सचे व्हेरिएबल्स असतात आणि यामध्ये ग्लोबल व्हेरिएबल आणि लोकल व्हेरिएबल यामध्ये डिफरन्स काय आहे ते आपण बघितलं होतं. यानंतर फंक्शन्स मध्ये आपण नेक्स्ट टॉपिक जो बघितला होता विच इज युअर रिकर्सिव्ह फंक्शन्स. सो असे फंक्शन्स आहेत हे जे स्वतःलाच कॉल करतात. डन. अँड लास्ट थिंग विच वी सॉ वॉज द लॅम्बडा फंक्शन अँड HOF विच इज हायर ऑर्डर फंक्शन. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं मॅप अँड फिल्टर. डन. आता हा पर्टिक्युलर पार्ट बघायचं रिझन असं होतं की वरती आपण जी काय कोडिंग केली ती कोडिंग तर सर्व बरोबर आहे, किंवा तो प्रोग्राम बरोबर आहे, एक्झिक्यूट पण बरोबर होतं, बट तो एका सिंगल सेल पुरता वी कॅन से लिमिटेड आहे. डन. आता युझिंग फंक्शन्स आपण त्या पर्टिक्युलर कोडला काय केलं, त्या कोडला आपण रियूज करू शकतो, त्या कोडला आपण पाहिजे तसं एडिट करू शकतो आणि मला पुन्हा त्या सेलमध्ये जाऊन रन करायची गरज नाही. ठीक आहे. नाव टिल दिस पॉइंट जर तुम्ही बघितलं असेल प्रोग्रामिंग मध्ये, तर जे काही तुम्ही कोर मध्ये केलेलं आहे किंवा कोर मध्ये तुम्ही जे काही शिकलात होता तेच तुम्ही फंक्शन्स मध्ये अप्लाय केलं. फक्त 2 ते 3 गोष्टी तुमच्याकडे नवीन होत्या. सो यू आर युझिंग डेफ कीवर्ड. यामध्ये आपण एक कन्सेप्ट बघितला होता विच इज पॅरामीटर, देन आर्ग्युमेंट. डन. तर बेसिकली तुम्ही नवीन काही नाही शिकला, तुम्ही फक्त 2 ते 3 नवीन कन्सेप्टला जुन्याच कन्सेप्ट बरोबर इंटिग्रेट केलं. डन. आणि याच्यामुळे काय झालं की तुमचा जो कोड आहे तो काय आला, रियुजेबल. तुम्ही त्या कोडला आता पुन्हा पुन्हा यूज करू शकता. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट टॉपिक जो आजपासून चालू करत आहोत विच इज क्लास अँड ऑब्जेक्ट. तर अगेन सेम कन्सेप्ट आहे. सेम कन्सेप्ट आहे म्हणजे तेच व्हेरिएबल्स असणार आहेत, तेच डेटा टाइप्स असणार आहेत, तेच लूप्स असणार आहेत. इवन फंक्शन्स पण तुम्ही जो टॉपिक क्लिअर केलेला आहे तोच असणार आहे. बट आता आपण जो आपला कोड बनवणार आहोत तो मल्टिपल युजर्ससाठी असेल. तर सध्या माझा जो फंक्शन आहे हा फंक्शन चांगला आहे, बट अगेन हा सिंगल युजरसाठी. ठीक आहे. आता मला माझ्या कोडला मल्टिपल युजर्ससाठी बनवायचं आहे, तर त्यासाठी आपण फोकस करतोय नाव ऑन द पार्ट ऑफ क्लास अँड ऑब्जेक्ट. ओके. सो व्हॉट इज क्लास अँड व्हॉट इज ऑब्जेक्ट, राईट. तर ही जी डेफिनेशन आहे ही डेफिनेशन आपण गुगलवरून घेतलेली आहे. तर आपण पहिले डेफिनेशन वाचूया अँड देन आपण याला समजून घेऊया. सो व्हॉट इज क्लास. Class is a blueprint or a template for creating object. It defines the property and behavior that the object create from the class will have. ठीक आहे. सो जर सिम्पल लँग्वेजमध्ये मला तुम्हाला क्लास सांगायचं असेल, सो क्लास इज ए प्रोसेस. ठीक आहे.
क्लास काय? क्लास ही एक प्रोसेस आहे आणि या प्रोसेसमध्ये आपल्याकडे दोन मेन पार्ट्स असतात. एक असतो डेटा अँड सेकंड थिंग असणार आहे मेथड, ज्याला आपण फंक्शन्स म्हणतो. डन. सो क्लास काय? क्लास एक प्रोसेस आहे आणि या प्रोसेसमध्ये आपल्याकडे दोन पार्ट असणार आहे. दॅट विल बी डेटा अँड सेकंड थिंग प्रोसेस. डन. आता ऑब्जेक्ट म्हणजे काय? सो ऑब्जेक्ट बेसिकली इट इज अन इन्स्टन्स ऑफ अ क्लास. मीन्स तुम्ही जो काही डेटा आणि तुम्ही जी काय प्रोसेस आता डिफाईन केलेली आहे, त्या डेटा आणि डिफाईन केलेल्या प्रोसेसला आपल्याला इम्प्लिमेंट करायचं असेल तर ते इम्प्लिमेंटेशनचं जे काम आहे तो तुमचा करतो ऑब्जेक्ट. डन. आता आपण याला एक एक्झाम्पल घेऊन समजणार म्हणजे आपल्याला क्लिअरिटी. सो लेट्स टेक वन फेमिलियर एक्झाम्पल. लेट्स टेक एक्झाम्पल ऑफ कॉलेज. ठीक आहे. लेट मी राईट इट अगेन. चल. सो कॉलेज. डन. नाव कॉलेजला आपण एक क्लास कन्सिडर करतो आणि आपण समजून घेऊया की क्लास हा कसा वर्क करणार आहे. डन. आता कॉलेज जर आपण बघितलं तर त्या कॉलेजमध्ये एक प्री डिफाईन प्रोसिजर असते. फॉर एक्झाम्पल फर्स्ट स्टेप वी टेक ॲडमिशन. ठीक आहे. सो दिस विल बी दी फर्स्ट स्टेप विच वी हॅव टू डू. नाव आफ्टर टेकिंग द ॲडमिशन देन वी स्टार्ट अटेंडिंग लेक्चर्स. ठीक आहे. देन थर्ड पार्ट देर विल बी प्रॅक्टिकल्स. राईट. देन त्याच्यानंतर आपल्याकडे ओरल्स असतात. राईट. ओरल्स नंतर आपली एक्झाम असते अँड आफ्टर दॅट एक्झाम वी हॅव द रिझल्ट्स. डन. सो कन्सिडर क्लास ॲज अ प्रोसेस. सो दिस प्रोसेस इज डिफाईन्ड बाय युअर कॉलेज अँड इट विल बी फिक्स्ड. तर कोणतंही ॲडमिशन असेल त्या ॲडमिशनसाठी ही प्रोसेस जी आहे ही प्रोसेस फॉलो करावी लागेल. नाव व्हॉट इज ऑब्जेक्ट? आता ऑब्जेक्टमध्ये आपले येतात ब्रांचेस. ठीक आहे. सो लेट्स कन्सिडर इंजिनिअरिंग कॉलेज. राईट. नाव इन इंजिनिअरिंग कॉलेज वी कॅन हॅव कम्प्युटर ब्रांच कॉम, वी कॅन हॅव ENTC ब्रांच, वी कॅन हॅव सिव्हिल ब्रांच. राईट. वी कॅन हॅव मेकॅनिकल ब्रांच. So all these branches are basically object. How? बघा. सो आता कम्प्युटर ब्रांच जी आहे ती किंवा त्या ब्रांचमध्ये असलेले जे स्टुडंट्स आहेत ते या प्रोसिजरला फॉलो करणार. सो दे आर गोइंग टू टेक द ॲडमिशन, देन दे आर गोइंग टू अटेंड द लेक्चर. बट व्हाईल अटेंडिंग लेक्चर दे आर गोइंग टू अटेंड लेक्चर विच दे हॅव टू अटेंड. मीन्स कम्प्युटर ब्रांचसाठीचे जे लेक्चर्स असणार आहेत ते वेगळे असणार आहेत. सेम वे त्यांचे प्रॅक्टिकल्स वेगळे असणार आहेत. सेम वे त्यांचे ओरल्स, एक्झाम आणि रिझल्ट्स. ठीक आहे. आता ही सेम प्रोसेस जो आहे तो ENTC वाला फॉलो करणार आहे. द पर्सन हू इज गोइंग टू टेक द ॲडमिशन ही इज गोइंग टू अटेंड द लेक्चर और शी इज गोइंग टू अटेंड द लेक्चर, देन प्रॅक्टिकल, देन ओरल, देन एक्झाम अँड देन रिझल्ट. राईट. तर क्लास एक प्रोसेस आहे आणि ह्या प्रोसेसला तुमचा जो ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट फॉलो करतो बट स्वतःच्या प्री डिफाईन्ड स्ट्रक्चरने. ठीक आहे. तर कम्प्युटरला त्याची एक स्वतःची वेगळी प्रोसिजर असणार आहे, त्याचे स्वतःचे टेस्ट, एक्झाम्स, ओरल्स असणार आहेत. सेम फॉर द मेकॅनिकल, सेम फॉर द ENTC, सेम फॉर द सिव्हिल. राईट. सो जर तुम्हाला कोणी विचारलं व्हॉट इज क्लास तर सिम्पल लँग्वेजमध्ये क्लास इज अन प्रोसेस और इट इज अन ब्लूप्रिंट which have fixed structure. Done. And class consists of two things. That will be first thing, your class is going to have data. Done. And second it is going to have method. Done. आणि ह्या डेटा आणि मेथडवरती तुमचा जो क्लास असतो तो क्लास डिफाईन होतो. नाव वी आर गोइंग टू राईट वन प्रॅक्टिकल एक्झाम्पल. स्वतः हे रिअल वर्ल्डमध्ये झालं. आपण आता एका प्रॅक्टिकल एक्झाम्पलला सॉफ्टवेअरमध्ये बघणार आहोत कसं वर्क करतं आणि त्याच्यामध्ये काही चेंजेस येतात. राईट. सो टिल नाव आपल्याला लूप्स, फंक्शन्स माहीत आहे आणि आता आपण त्या लूप्स, फंक्शन्सला कसं एक्झिक्यूट करू शकतो इन क्लास अँड ऑब्जेक्ट ते आपल्याला बघायचं. डन. सो आता हा जो कोड आहे तो नेक्स्ट पार्टमध्ये आपण प्रॅक्टिकली बघणार आहोत. पहिले आपल्याला समजून घ्यायचं की नक्की कोडमध्ये काय काय येणार आहे. डन.
सो लेट्स टेक अ एक्झाम्पल ऑफ फेसबुक क्लास. ठीक आहे, सो माझ्याकडे एक क्लास आहे ज्याचं नाव आहे फेसबुक आणि आपण एक लॉग इनचा कोड याच्यामध्ये लिहिणार आहोत. डन. सो मला फक्त सिम्पल चेंजेस सांगायचे की आत्तापर्यंत आपण जे काय प्रोग्रामिंग शिकलेलो आहोत ते क्लास आणि ऑब्जेक्टमध्ये कसं इम्प्लिमेंट होणार आहे. डन. सो फर्स्ट चेंज जो तुम्हाला समजेल दॅट विल बी फर्स्ट थिंग आपल्या क्लासमध्ये असतो डेटा. राईट. आता सपोज आपण एक लॉग इन पेज बनवतो आणि लॉग इन पेजसाठी किंवा अकाउंट क्रिएशनसाठी मला जो डेटा लागणार आहे दॅट विल बी युजर नेम. राईट. आणि मला पासवर्ड घ्यावा लागेल. सिम्पल. सो सध्या कॉम्प्लिकेटेड नाही ठेवत आहे, आपण युजर नेम घेणार आहोत आणि आपण पासवर्ड घेणार आहे. आता हा युजर नेम आणि पासवर्ड आपण क्लासमध्ये कसा डिफाईन करतो. सो फर्स्ट थिंग वी आर गोइंग टू यूज डेफ कीवर्ड. डन. नाव आफ्टर दॅट डबल अंडरस्कोर इन 8 डबल अंडरस्कोर. डन. देन आपण यूज करणार सेल्फ अँड देन सिम्पल. डन. सो आता या पॉईंटला हे इनिट काय आहे, सेल्फ काय आहे ते सध्या इम्पॉर्टंट नाही आहे. फक्त पहिले आपण समजून घेऊया काय करत आहोत. देन आपण हे इनिट सेल्फ कसं वर्क करतं, काय असतं ते सगळं आपण डेप्थमध्ये बघणार आहोत. डन. आता फर्स्ट थिंग जो मला लागणार आहे दॅट विल बी युजर नेम. तर मी युजर नेम कसं डिफाईन करेल. सेल्फ डॉट नेम इज इक्वल टू राईट नाव नथिंग बिकॉज आपल्याकडे काही डेटा सध्या तरी नाही आहे. नेक्स्ट थिंग आय वॉन्ट पासवर्ड. सो सेल्फ डॉट पासवर्ड अगेन इट विल बी नथिंग बिकॉज आत्ता माझ्याकडे युजरचा कोणताही डेटा नाही आहे. डन. आता डिफरन्शिएट करायचं असेल तर आपण प्रिव्हियसली कसं लिहायचो. नेम इज इक्वल टू नथिंग. राईट. अँड पासवर्ड इज इक्वल टू नथिंग. बट आता आपण फक्त काय केलं, हा जो सेल्फ कीवर्ड आहे तो क्लास जेव्हा आपण क्रिएट करतो तो ॲड करतो. आता सेल्फ काय आहे डोंट वरी, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. डन. सो राईट नाव आय नीड दिस टू डेटा टू क्रिएट अ लॉग इन पेज. राईट. आता आफ्टर दॅट नेक्स्ट थिंग विच वी वॉन्ट इन क्लास इज अ मेथड. नाव व्हॉट इज मेथड. तर मेथड म्हणजे सिम्पली तुमचे फंक्शन्स आहेत. ठीक आहे. आता हे फंक्शन्समध्ये देताना आपलं काही चेंजेस होतात. जर तुम्ही एखादं फंक्शन आउटसाईड द क्लास बनवताय तर त्याला आपण मेथड बनतो आणि जर एखादं फंक्शन आपण इनसाईड द क्लास बनवत असू तर आपण त्याला मेथड बोलतो. ठीक आहे. आता आपल्या केसमध्ये मेथड काय येणार. सो दोन मेथड्स आपल्याला लागणार आहेत. फर्स्ट थिंग विल बी क्रिएट अकाउंट, सेकंड थिंग विल बी लॉग इन. सो बघा आपण अकाउंट कसं क्रिएट करणार. फर्स्ट डेफ कीवर्ड, देन युअर फंक्शन नेम लेट्स से क्रिएट अकाउंट अँड अगेन यू आर गोइंग टू यूज सेल्फ. ठीक आहे. सो एक डिफरन्स आपल्याला जाणवेल की आपण जेव्हा क्लास आणि ऑब्जेक्टमध्ये काम करतं एव्हरी टाईम वेनेवर वी आर गोइंग टू क्रिएट कन्स्ट्रक्टर. सो दिस इज बेसिकली कन्स्ट्रक्टर. तर कन्स्ट्रक्टरमध्ये आपण सेल्फ पास करतो, आपल्या मेथड्समध्ये आपण सेल्फ पास करतो आणि हा फिक्स्ड असणार आहे, आपल्याला प्रत्येक वेळेस करावं लागणार आहे. सेल्फ काय आहे अगेन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. चल. सो आता क्रिएट अकाउंट करायचं असेल तर त्याचा जो कोड असेल तो कोड माझा इथे येईल. डन. सेम मला अकाउंट लॉग इन करायचं तर त्याचा मला एक कोड लिहावा लागेल. सो डेफ लॉग इन आणि अगेन त्याच्यामध्ये असणारं सेल्फ आणि त्याचा जो कोड असेल तो कोड इथे असणार आहे. डन. आता या क्लास आणि ऑब्जेक्टमध्ये डिफरन्स काय आला म्हणजे आपण आत्तापर्यंत जे काही कोडिंग करत होतो त्याच्यामध्ये आणि आपल्या या कोडमध्ये काय डिफरन्स आहे. सो फर्स्ट डिफरन्स, आपण जेव्हा डेटा डिफाईन करत आहोत तर तेव्हा आपण हा कन्स्ट्रक्टर जो आहे तो कन्स्ट्रक्टर यूज करणार. व्हॉट इज कन्स्ट्रक्टर, व्हॉट इज सेल्फ, डोंट वरी आपण पुढे जाऊन बघणार आहोत. बट दिस विल बी माय सिंटेक्स टू जनरेट डेटा. ठीक आहे. आता हा एक असा कन्स्ट्रक्टर आहे किंवा हा एक स्पेशल कन्स्ट्रक्टर आहे जो ऑटोमॅटिकली कॉल होतो. कसा होतो आपण पुढे बघणार आहोत. ठीक आहे. सेकंड थिंग, आपल्या क्लासमध्ये डेटाच बरोबर असतात मेथड. मेथड म्हणजेच फंक्शन्स. फंक्शन्स म्हणजे जसं आता माझ्या फेसबुकच्या कोडमध्ये क्रिएट अकाउंट हा एक फंक्शन असणार आहे, त्याचबरोबर लॉग इन हा एक फंक्शन असणार आहे. डन. ओके. सो आत्तापर्यंत आपल्याला काय समजलं की क्लास जो आहे तो क्लास एक बेसिकली प्रोसेस आहे आणि ह्या प्रोसेसमध्ये आपल्याकडे दोन गोष्टी असतात. एक असतं डेटा आणि सेकंड असतं मेथड आणि याच्यावरती आपण आपला जो क्लास आहे तो बनवतो. मग आता ऑब्जेक्ट काय. सो ऑब्जेक्ट बेसिकली आता जेव्हा पण कोणाला ह्या कोडला यूज करायचं असेल सो तो कसा करेल. लेट्स से युजर 1 विल बी ॲक्सेसिंग फेसबुक.
तो असा कॉल करणार, ठीक आहे. आणि ह्या प्रोसेसला आपण बोलतो कॉलिंग और ऑब्जेक्ट क्रिएशन. सो दिस इज बेसिकली कॉलिंग. डन. किंवा तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट करत आहात. आता तो U1 काय आहे, तर U1 तुमचं ऑब्जेक्ट आहे आणि हा U1 त्याला हवं तसं तो अकाउंट क्रिएट करू शकतो, तो त्याचा डेटा जो आहे तो डेटा पास करू शकतो, तसंच तो लॉग इन करू शकतो. डन. आता आपल्याकडे असे कितीही युजर्स येऊ शकतात. सो लेट्स से आय वॉन्ट अनदर युजर. सो सेकंड युजर आला जो असणार तुमचा U2 अँड लेट मी डिलीट दॅट वन. आणि आपल्याकडे असणार आहे U2. अगेन तो U2 हा फेसबुकचा कोडला ॲक्सेस करेल आणि त्याला हवा तसा तो डेटा त्याच्या नावाचा किंवा त्याचे पासवर्ड वगैरे जे आहे ते सेट करेल. डन. तर एकदा रिवाईज करूया, देन आपण नेक्स्ट पार्टमध्ये हा जो आत्ता कोड बघितला त्याला प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करून बघणार. तर आपल्याला काय समजलं, क्लास एक प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये दोन मेन पार्ट असतात. एक असतो डेटा आणि एक असतो मेथड. डन. देन ऑब्जेक्ट काय, ऑब्जेक्ट बेसिकली इम्प्लिमेंटेशन ऑफ युअर क्लास आहे. तर तुम्ही जी काय प्री डिफाईन प्रोसेस डिफाईन केलेली आहे किंवा प्री डिफाईन तुमच्याकडे जी प्रोसेस आहे त्याला इम्प्लिमेंटेशन करायचं काम जे आहे ते ऑब्जेक्ट करतं आणि प्रत्येक ऑब्जेक्ट त्याच्या डेटाप्रमाणे त्याला हवी त्या मेथडला कॉल करून तो इम्प्लिमेंट करू शकतो. ठीक आहे. चल. सो थँक्यू ऑल. आपण पुढच्या लेक्चरमध्ये ह्या कोडला प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करून बघूया. चल.